इकडे गणेशोत्सवाचा सण तर दुसरीकडे मराठा समाजाचं आंदोलन हे मुंबईमध्ये ठिय्या मांडून आहे। गेल्या काही वर्षापासून यांना आंदोलनकर्त्यांना ज्या पद्धतीने आरक्षण पाहिजे त्या पद्धतीने मिळालं नसल्याचं त्यांची या ठिकाणी ठिय्या मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र CST स्टेशन असेल या इतर रस्ते पूर्णतः आंदोलकांनी रस्त्यावरती ठिय्या मांडलेला आहे। मात्र या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी जोडले गेलेले आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवारजीचे गटाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाडजी। काय सांगाल, या ठिकाणी एकीकडे गणेशोत्सव आणि दुसरीकडे मुंबईत असलेलं हे आंदोलनकर्ते जे ठिय्या मांडून बसलेत मराठा आरक्षण मराठा आरक्षणाचं आंदोलन होणार हे सरकारला महिन्याभरापूर्वी माहिती होतं। मायबाप सरकारने चर्चा करायला पाहिजे होती। कुठल्याही आंदोलनातनं मार्ग निघतो चर्चा आणते, चर्चाच करायची नाही म्हटल्यावर काय होणार? जर चर्चा केली असती, त्यांना विनंती केली असती तर मार्गी काही प्रश्न मार्गी लागले असते। पण तुम्ही भेटणारच नाही, बोलणारच नाही, मग काय होणार? मग हे असंच होतं। मात्र पाहायला गेलं तर अनेक लोक म्हणतात की ओबीसीतनं कुठेतरी मराठा समाजाला या ठिकाणी टक्केनुसार आरक्षण देऊ नये। तर भाजपचं म्हणणं आहे की ओबीसीतनं तुम्ही आरक्षण देणार काय, ओबीसीचा कोटा वाढवणार का? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार तुमची भूमिका? अहो, सरकार तुमचं आहे ना, सत्ताधारी तुम्ही आहात ना। आम्ही सांगू 100% आरक्षण करून टाका, करणार आहात काय? सरकार तुमचं आहे, सरकारमध्ये तुम्ही बसले आहेत, गुलाल तुम्ही उधळता। तुम्ही कधी ओबीसीला भडकवता, तुम्ही कधी मराठ्यांना भडकवता। मराठ्यांना भडकवलं, वाऱ्यावर सोडून दिलं। देशाच्या इतिहासात मोठ्या समाजाला डिस्टर्ब करून लहान समाजाला आपल्या बाजूला घ्यायचं हे भाजपाचं राजकारण आहे। हरियाणामध्ये केलं, गुजरातमध्ये केलं आणि महाराष्ट्रामध्ये केलं। आज ज्या पद्धतीने मराठा आंदोलकांचे हाल केले जात आहेत, पाणी नाही, खायला नाही, जागा नाही, शौचालय नाही, असे आंदोलन चिरडून टाकतात काय? हे ब्रिटिशांनी केलं होतं 1942च्या आंदोलनामध्ये। याच मुंबईमध्ये प्रत्येक आंदोलकाला चोपला होता। काय झालं? शेवटी स्वातंत्र्य मिळालं। आंदोलन तुम्हाला चिरडता येत नाही। असाच प्रयत्न BJPने शेतकरी आंदोलनाच्या वेळेस केला। त्यांच्यावर पाणी मार, त्यांचे रस्ते बंद कर, त्यांचं जेवण बंद कर। शेवटी काय झालं? जिंकले तेच शेतकरी। तिन्ही विधायक ती मागे घ्यावी लागली। सरकारने निर्णय घ्यायचा आहे। विरोधी पक्ष उद्या म्हणेल 100% आरक्षण द्या, तुम्ही ऐकणार आहे का विरोधी पक्षाच्या? तुमच्या समितीत एकतरी विरोधी पक्ष नेता घेतलाय का तुम्ही चर्चा करायला? कशाला उगाच विरोधी पक्षाचं नाव घेताय पळवाट सोडतायला? सगळ्यांना माहिती आहे सत्ता ज्याच्याकडे असते तो निर्णय घेतो। तुम्ही घ्या ना, तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो? तुम्हाला फक्त ओबीसी विरुद्ध मराठा हे भांडण पेटवायचं आहे, कारण का स्थानिक लोक म्हणजे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, ते जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, त्याच्यात तुम्हाला ते मतं हवीत सगळी आणि त्याच्यासाठी तुमचं चालू आहे सगळं। मात्र आज देखील अमित शहा देखील आले होते, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील बैठक झाली, शिंदे समिती देखील येऊन भेटली। मात्र पाहिजे तसं हे सगळं तुम्ही 1 महिन्यापूर्वी करायला पाहिजे ना। जरांगे साहेबांनी आज थोडी सांगितलं की मी आंदोलनाला येतोय, 1 महिन्यापूर्वी सांगितलं होतं। तुम्हाला मराठा समाजाला मुंबईत आणायचं होतं, मुंबईतली परिस्थिती बिघडवायची होती आणि मग त्यांना बदनाम करायचं होतं की मुंबईचं बघा हे काय केलं, हे मराठा समाजाने केलं। मराठा समाजाचे एवढे मोर्चे निघाले, इतके शिस्तबद्ध आणि आदर्श मोर्चे निघाले की त्याची तुलना जगभरात गेली की लाखाचे 2-2 लाखाचे मोर्चे निघाले, कुठे एक अनुचित प्रकार घडला नाही। मात्र पाहायला गेलं तर अजून देखील ठिय्या आंदोलनावरती ठाम आहे। येणाऱ्या काळात कुणबी दाखले सरसकट द्यावं, सगळे सोयरे असे सर्व मराठ्यांना जे आहे ते कुणबी दाखले द्यावं, लेकिन ओबीसी हे सगळं सरकारने घ्यावं ना निर्णय। आता सरकारने वाढून ठेवलेलं पान आहे ना। पहिला गुलाल कोणी उधळला? शिंदे साहेबांनी। त्या गुलालाचं झालं काय? तो हातावर आहे की वॉश बेसिनमध्ये धुवून गेला? असं नाही होत। तुम्ही समाजाची थट्टा मस्करी करताय, ओबीसी समाजाला अस्वस्थ करून ठेवलंय, बरोबर नाही। सरकार म्हणून ठोस भूमिका घ्यावीच लागते। त्याचे कधी राजकीय फायदे होतात, कधी राजकीय तोटेही होतात, पण सरकार म्हणून निर्णय घेणं आवश्यक असतं। महिला आरक्षणाचं बिल आणू नका असं शरद पवारांना सांगितलं होतं, नाही म्हणाले, माझी भूमिका आहे, घेऊन आले बिल। मराठवाडा विद्यापीठाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देऊ नका म्हणाले, नाही म्हणाले, माझी भूमिका आहे, आणलं, दिलं नाव।
तुम्हाला जे काही करायचं सरकारने करावं ना. विरोधी पक्षाच्या अंगावर कशाला ढकलता? सत्तेत तुम्ही आले आहात ना. फाईलीवर सही तुम्ही करता ना, आम्ही करतो का फाईलीवर सह्या? करा, फाईलीवर सह्या करा नाही. जे काय करायचं ते हिमतीने करा. महाराष्ट्र आग लागणार आहे, महाराष्ट्रामध्ये ती आग लागू देऊ नका, एवढीच आमची विनंती. ऊन वारा पाऊस सर्व सोडून, घरदार सोडून सर्व मुंबई गाठलेले आहेत. का वाटतं येणाऱ्या काळात आरक्षण राज्य सरकार केंद्र सरकारवरती ढकलते, केंद्र सरकार राज्य सरकारवरती, इतर राज्यांना देखील आरक्षण त्या पद्धतीने दिले तर नाही, केंद्र सरकारमध्ये सत्तेवर कोण आहे? मोदी साहेब. इथे कोण आहेत? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार. आणि एकदम शक्तिमान, सर्व शक्तिमान. मग सर्व शक्तिमान असताना अडचण काय तुमच्या पुढे? निर्णय घ्या. हे असं लोकांना मारू नका. पाणी नाही द्यायचं, जेवायला काही ठेवायचं नाही, फूड स्टॉल बंद करून टाकायचे. ते लोक काय स्वतःच्या घरी पीठ नाही म्हणून आलेले नाही आहेत. ते घरचं रेशन मागायला आलेले नाही आहेत. ते समाजासाठी लढत आहेत. मात्र भाजपचे आमदार संजय किनीकर म्हणतात मनोज जरांगे हे शरद पवारांचे सुसाईड काय मी मला एक कोण असं आहे की पवारांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रातलं राजकारण पूर्ण होत नाही, हे परत एकदा सिद्ध झालं. मला आठवतं 1990 सालापासून, म्हणजे 1985 सालापासून जेव्हापासून ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले, तेव्हा भुजबळ साहेब विरोधी पक्षात होते, तेव्हापासून मी पवार साहेबांचं नाव पेपरमध्ये वाचतोय की काही झालं की शरद पवार, काही झालं की शरद पवार. आजही तुम्हाला शरद पवारांशिवाय नावाशिवाय राजकारण करता येत नाही. कीव येते तुमची. घोंगडं भिजत नाही, घोंगडं भिजवलंय आणि लोकांच्या अंगावर टाकलंय टपल्या मारायला. घोंगडं टाकून मग टपल्या मारतात ना, म्हणजे कळत नाही टपली मारली कोणी. तसं हे टपल्या मारतायत. मराठा समाजाला इतक्या हलक्यात घेऊ नका. हा मराठा समाज प्रचंड कर्तृत्ववान, प्रचंड मानी, मोडीन पण वाकणार नाही, हा स्वभाव मराठा समाजाचा आहे. आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये ह्या समाजाचं योगदान कोणालाही विसरता येणार नाही. म्हणूनच जनगण मनमधलं वाक्य काय आहे? पंजाब, सिंध, गुजरात, मराठा. मराठा ही महाराष्ट्राची ओळख आहे. त्या ओळखीलाच टिचकी मारण्याचं काम करतात, हे बरोबर नाही. मात्र याबाबत राज ठाकरेंना देखील विचारलं असतं, मात्र त्यांनी थेट बोट एकनाथ शिंदेकडे दाखवलेलं आहे. असं आहे की राज ठाकरे मोठे नेते आहेत, मी फार छोटा नेता आहे, पण राजकीयात राज ठाकरेंची एक खूबी आहे की त्यांना काही काही गोष्टी माहीत असतात आणि ते इशारा दाखल बोलत असतात. आणि काही गोष्टी महाराष्ट्राला ठाकरे साहेबांच्या तोंडातनं, म्हणजे ठाकरे कुटुंबियांच्या तोंडातनंच ऐकायला मजा येते. मात्र अजून देखील काही विद्यार्थी वनवन भटकतात. शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, मार्क्स कमी पडले तरी 4थ्या या 5व्या लिस्टमध्ये लावावं लागत नाही. त्यामुळे कुठेतरी अशांना आरक्षण देणं गरजेचं आहे. असं आहे की प्रश्न सरकारचा आहे. आता सरकारने इतका गोंधळ घालून ठेवला आहे की सरकारनेच मार्ग काढावा. आम्ही काय सत्तेत नाही ना. विरोधी पक्षाला प्रश्न विचारायचे, अहो तुम्ही सत्तेत आहात ना, तुम्ही बघा काय ते. कशाला उगाच विरोधी पक्षाला प्रश्न विचारून म्हणजे ढोंग केल्याचं हे करताय, सोंग करताय. लबाड लांडगं ढोंग करते, ते सोंग करताय ना, गाणं आहे ना, तसं आहे लबाड लांडगी. मोदीपर्यंत ह्या गोष्टी हे काही करणार नाही. यांना महाराष्ट्रात आग लावायची आहे, ते आग लावून, तसं हिंदू मुसलमानांमध्ये यांना आग लावायची असते, तशी त्यांना ओबीसी विरुद्ध मराठा हे युद्ध पेटवायचे. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं येणाऱ्या काळात जे आहेत ते कुठेतरी हिंदू मुस्लिम सरकार पेटवण्याचं काम या ठिकाणी सरकार करत आहे. नक्कीच आता राज्य सरकार या संदर्भात निर्णय कसा घेईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे अजय सह गणेश स्वरा, टीव्ही मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.